नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना भारतीय निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. परंतु या दरम्यान नागपुरातील छत्रपती चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संत तुकारामांच्या वेशभूषेतले काही होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. सोबतच अशाच प्रकारचे काही होर्डिंग्स लावून भाजप लोकांच्या धार्मिक भावनांचा फायदा घेताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना प्रचारही शिगेला लागलाय. ही निवडणूक पारदर्शक व निष्पक्ष पार पडावी यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता तयार केली आहे. निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणं अनिवार्य आहे. आचारसंहितेचे काही नियम असतात. त्यापैकी एक नियम असा आहे की कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म, जाती, पंथ या आधारे मतदारांना मत देण्याचं आवाहन करू शकत नाही व जाती धर्मावरून तणाव निर्माण होईल अशी कुठलीही कृती प्रचारादरम्यान करण्यास मनाई आहे. परंतु भाजपाकडून लावण्यात आलेले होर्डिंग्स हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे असा आरोप जनलोकपाल संघर्ष समितीचे राजेश पवनीकर यांनी केलाय.